हा जरूर आपण बघितले की दोन बॅट्समॅन अंकुश पागी आणि राकेश ठाकरे हे दोन बॅट्समॅन आहेत. बॉलिंग मार्कवर हेमंत लाखात यांना पाहतोय आपण आणि पांडुरंगजी सावर साहेब आपण भूषण जाबर यांच्याशी संपर्क साधा. सध्या तरी आपण बघितलं की मग चला पंच पुरवा. चला शेंगावाला आलं, शेंगा सगळ्यांना फ्री वाटतोय सध्या तरी. हा मैदानाच्या आतमध्ये आपण बघूया की चला गेमला ऑन करूया, परंतु पंच म्हणून आम्हाला सहकार्य करा. कल्पेशजी सापटे तुम्हाला रिक्वेस्ट असेल की आम्हाला पंच म्हणून सहकार्य करा. जेवणाची वेळ देखील आणि त्यामुळेच पंचांची थोडीशी कमतरता जाणवल्या. प्रो स्पोर्ट्स टीम आपण देखील एक पंच द्या. प्रो स्पोर्ट्स टीमला रिक्वेस्ट करतो की पंच द्या आम्हाला. सध्या तरी आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये अंपायर सभेत सध्या तरी आपण बघितलं तर मग मैदानाच्या आतमध्ये अंपायरची भूमिका करावी लागेल. दोन अंपायर्स भूषण आणि जगदीश हे दोन अंपायर्स आपण जाताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि या दोन अंपायर्सच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग ही मॅचची सूत्र हाती घेतली जातील. सत्र आहे हे दुपारचं आणि दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षक जोडलेत, खेळाडू जोडले गेलेत. नेक्स्ट मॅच देखील आपण बघणार आहोत. यानंतर जी पहिल्या इनिंगचे शेवटचे असतील गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा. चला दोन अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि या दोन अंपायर्सच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग सूत्र हाती घेतली जातील. जगदीश असतील. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग भूषण असतील. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर मग बॉलिंग ट्रॅकवर आहेत मिस्टर हेमंत. हेमंत लाखात ज्यांना आपण पाहिलं गेलं एक चांगले रेग्युलर खेळाडू, रेग्युलर गोलंदाज, रेग्युलर मॅन्डेटरी पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून आपण पाहिले. सायकल किधर से जाएगा, जगह नहीं है. चला मैदानाच्या आतमध्ये वळतोय. दोन्ही टीम्सला शुभेच्छा देऊया. दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट म्हणूया. मॅचला होत आहे सुरुवात. अंकुश पागी सामना करतील पहिल्या चेंडूचा. 4 ओव्हरचा मुकाबला. पहिल्या ओव्हर मध्ये हा पहिला बॉल मात्र खेळला जातोय. कटचा फटका मात्र तिथे एक्झिक्यूट केला गेला आणि चेंडू चाललाय मागे डिक्लेरेशन झोन मध्ये. सुरुवात झाली या दोन या आकड्याने. सुरुवात झाली छान, परंतु नक्कीच छान सुरुवातीला मात्र आपण पाहू शकतो की पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे अंकुशने इंटेन दर्शवला गेलाय की चांगल्या गोलंदाजाने चांगल्या प्रणय खेळायचंय. 2 धावांची मोहर मात्र त्या बॉलवर लगावताना पाहायला मिळाले. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, फटका हवेत फसलाय. केतन आलेत फेम मध्ये आणि केतनच्या हातामध्ये मात्र झेल कन्वर्ट केला जाईल. फलंदाज होईल बाद आणि पहिला धक्का मात्र दिला जाईल. दुसऱ्याच बॉलवर आपण पाहिलं तर युनिटी टीमला अंकुश पागीला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. सह्याद्री स्पोर्ट्स बापाने संघ आपण पाहिला तर
छान मात्र आपण पाहिलं तर बॉलिंग या वेळेला म्हणू शकतोय. आणि समर्थक आपण बघितलं जवळचा संघ म्हणजेच आपण बघितलं तर भरपूर समर्थक त्यांना मिळत आहे. आणि सगळ्यात मोठे समर्थक आपण बघितले तर खंदे समर्थक रामचंद्रजी लाखात साहेब ज्यांना आपण बघतोय, जे सध्या तरी खेळाडू कक्षामध्ये आहेत. रामचंद्रजी लाखात साहेब आपण बघितलं एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहिलं गेलं एक आणि एक खंदे समर्थक आणि एक आपण बघितले तर एक पाठीराखे नेहमीच आपण बघितलं सह्याद्री संघाच्या सोबत असतात आणि आता देखील आहेत. त्यांचा देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हेमंत यांना मिळालेली सफलता बॉलिंग वर आता खेळण्यासाठी आले तर संतोष बिमरा. संतोषजी बिमरा यांना बघितलं तर कमबॅक झाले त्यांचं या संघामध्ये. एक ताबडतोब खेळाडू आपण पाहू शकतोय. काबिलियत आपण बघितली तर हिटिंग त्यांची ताकद आहे. चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता ठेवणारे खेळाडू. मध्यंतरी थोडासा मधला काळ मात्र त्यांनी आपण पाहिलं तर थोडं क्रिकेट पासून लांब राहिले, परंतु आलेत पुन्हा एकदा आपल्या संघाशी जोडले गेलेत युनिटी टीमसाठी. आणि पाहिलं आपण तर यावेळेला हा बॉल मात्र बॅटला स्पर्श करून मागे चाललाय. तिकडे मिळतील संतोषला 2 धावा, संघाला मिळतील 2 धावा. संघाची टोटल वाढताना पाहायला मिळते. पोहोचले 4च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले 4. 4 मध्ये आपण बघितलं तर 4 धावा, 1 विकेट सुद्धा देखील येताना पाहायला मिळालाय. हेमंतचा हा स्पेल पाहतोय पहिला खास करून आपण पाहतोय आणि पहिल्या स्पेल मध्ये हेमंतचा इरादा स्पष्ट आहे. एक चांगली लाईन लेंथ नियंत्रण आणि समोरच्या संघाला अडचणीमध्ये आणायचं आहे. 4 चेंडू सुरेख फेकले गेलेत. हा समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू, चेंडूच्या खाली विकास. मात्र त्यांचं मात्र आपण पाहिलं कलेक्शन यावेळेस चुकीचं झालंय आणि त्याचाच प्रयत्न आपण पाहिला. चुकीचं कलेक्शनाचं मात्र आपण पाहिला. फटका लागतोय, चेंडू हातातून निसटलाय आणि तोच वेगाने प्रस्थान केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळाला इथे चौकार 4. सध्या तरी आपण बघितलं तर मग संतोषला मिळालेलं जीवनदान पाहायला मिळालं. धाव फलक वाढतोय 8. हा उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा आपण बघितला आपटून टाकला, कमबॅक केलं गेलं, परंतु थोडेसे नाराज देखील होतील की एक चौकार गेला. जो गेला नाहीये तर दिला म्हणायला हरकत नाहीये. हातातून जर कॅच पकडला असताना तर काहीतरी आपण पाहू शकतो चित्र वेगळं पाहायला मिळत असतं. षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये एक बाद पाहिली आपण तर जी सुरुवात मिळाली 8 धाव्यांची. 8 धावांची सुरुवात आपण पाहिली तर मग ही पकडून दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट केली जाईल, खेळ कशा प्रकारे केला जाईल, खास करून आपण बघितलं तर या दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रत्यक्षात पाहूया. मैदानाच्या आतमध्ये हेमंत यांचा पहिला स्पेल जर आपण बघितला तर किफायती राहिलाय, कारण की युनिटी टीमला आपण बघितलं की तितका चांगल्या प्रकारे खेळू दिला नाहीये. नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघणार आहोत गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघ अफलातून फॉर्म मात्र यावेळेला कन्वर्ट केलाय, कारण की त्यांची चौकडी आपण बघितल्या तर छान कार्य करते. त्याच्यामध्ये मग कल्पेश असतील, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग त्यांच्या सोबतीने खास करून आपण बघतोय की मग वन डाऊनचे करण त्यांना देखील आपण पाहतोय. कल्पेश, करण, त्यानंतर आपण बघू शकतो की मग सारंग आणि त्यांच्यामध्ये आणखीन एक खेळाडू आपण बघितला मंगेश, ते देखील आपण पाहिले अफलातून कामगिरी करतायत. आणि त्यांचंच आपण बघितलं तर मग डेफिनेटली आपण पाहिलं परफॉर्मन्स छान या सीझन मध्ये राहिला गेलाय. विनोद आलेत बॉलिंग ट्रॅकवर, विनोद रायात. फुलटॉस चेंडू होता राकेशच्या माध्यमातून, चांगला ड्राईव्ह मात्र तिथे पेश केला जातोय. गॅप मध्ये वेगाने चेंडू मात्र थांबत नाही. राकेश कडे टायमिंग किती आहे, ताकद किती आहे दर्शवलं गेलंय आणि पहिल्याच बॉलवर मात्र विनोदला ठोकलेला हा कडक शॉट. चौकार 4. चौकार मात्र इथे पहिल्याच बॉलवर प्राप्त केला. धावसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचली आहे 12. राकेश आहेत मैदानाच्या आतमध्ये, संतोष आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांना जाणीव आहे. उलटा आज पुन्हा एकदा आपण पाहिलं त्याच दिशेने फटका एक्झिक्यूट केला गेला, परंतु यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप नाहीये तिकडे. ओव्हर थ्रो झालाय पाहिलं आपण तर तिकडे क्षेत्ररक्षणामध्ये मनोहरजी नाईक तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. भरपूर सिनियर खेळाडू आहेत, परंतु फिटनेस काय आहे आणि तो मात्र आपण पाहिलं तर यांनी दर्शवला गेलाय. आणि चेंडूला पाकअप देखील केलं गेलं, जेव्हा असं वाटलं होतं की समोरचा संघ धावा जोडण्याचा जास्त प्रयत्न करतोय. धावसंख्या जोडली जाईल, पुढे वाढली जाईल. 14च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय.
हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र आपण बघितलं यावेळेस अनसेबल क्रिकेट खेळला जातोय. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होऊ शकतो. 20 फीट झाले थोडीशी तिकडे मिलिंद होते आणि त्यांचा मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र थोडासा आपण बघितलं तर बॉडी लँग्वेज विनोद यांचा देखील पाहायला इथे पडलेलं थोडंसं नाराज होत आहे त्या एफर्ट्समुळे. आणि कारण की हवंच लागेल कारण की गोलंदाज जितकी गोलंदाजी छान करतायत ना तितकं क्षेत्ररक्षण देखील छान जर सहकार्य देत आहेत ना तर तेव्हा आत्मविश्वास देखील वाढत असतो. पुन्हा एकदा आपण पाहिला समोर चेंडू टाकलाय ड्राईव्ह केलं जातंय मनगटाच्या साईड हो काय झालंय परंतु योग्य त्या वेळेला पायाचा वापर केला गेला आणि चेंडूला मात्र विकासच्या माध्यमातून स्टॉप केलं गेलं. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र आपण पाहिलं थोडासा आज मात्र कमतरता जाणवते तिकडे. मिलिंदला मात्र आपण पाहू शकतोय तर आता 30 घेऱ्यामध्ये आणलं जात आहे. सध्या तरी आपण पाहू शकतोय यंगस्टर खेळाडू धावसंख्या आपण पाहिली फलकावर वाढली गेली 18 रन्स. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बाटची हलकीशी कडा मागे चेंडू चाललाय तिकडे डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा तिकडे देखील मिळतील. धावसंख्या वाढते 20च्या घरामध्ये. विनोद यांच्या पहिल्या चेंडूवर आला होता चौकार त्यानंतर प्रत्येक बॉलवर दुहेरी 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 अशा प्रकारे धावा येताना पाहायला मिळाल्या. म्हणजे आतापर्यंत 4 दुहेरी देखील आपण पाहिल्या गेल्यात. आता या ओव्हरचा अंतिमचा चेंडू असेल राकेश कशा प्रकारे फिनिश करतील ओव्हरला. ड्राईव्ह केला जातोय पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने सनसवेल क्रिकेट खेळलं जातंय. एकच धाव मात्र इथे जोडली गेली आहे. आता आपण बघितलं की सिंगलवर मात्र समाधानी राहिले गेलेत आणि सिंगलने टीमची टोटल आपण पाहिल्यानंतर फलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते 21 धावा 21 रन स्कोर बोर्डवर पाहिलेत आपण 21 रन्स आणि ज्या अनुषंगाने आपण पाहिले ते जोडले गेलेत खास करून या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट दर्शवलं गेलंय. 2 ओव्हरचा खेळ झालाय 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे 2 ओव्हरमध्ये किती धावा येतील मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे एका छोट्याशा ब्रेकची. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवा हे तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. वेलकम बॅक पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पाहतोय आपण नंबर 3चा स्पेल मिलिंद मोरे ज्यांना आपण पाहिलं सोपवला जातोय. यंगस्टर अपकमिंग यंगस्टर रायझिंग प्लेयर म्हणून आपण पाहिलं त्यांना. गोलंदाजीचा मात्र क्रम योग्य रीतीने मात्र सांभाळावा लागेल चांगली प्रकारे गोलंदाजी करावं लागेल. समोर आहेत राकेश एक बिग हिटिंग काबिलियत ठेवणारे खेळाडू. मागची स्पर्धा छान राहिले मागील काही 2 आठवडे. फुलटा चेंडू कन्वर्ट केला जातो मनोहर नाईक तिकडे आपण पाहिले चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करत होते. बॅकअप मात्र आपण पाहिलं लॉंगॉन क्षेत्रामध्ये थोडस आपण पाहिलं तर मग हेमानच्या माध्यमातून छान झालं परंतु बॅकअप मिलिंदच्या माध्यमातून होत नाही. आज झालंय काय नेमके कारण की मिलिंद अशा प्रकारचं परफॉर्मन्स देतात असं कमी वेळा पाहायला मिळत आहे आणि मिलिंदच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण तसंच आपण बघितलं बॅकअप थोडासा दिवस एखाद्याचा खराब असेल ना मग असं 17 वारंवार आपल्याला त्या खेळच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. समोरच्या दिशेने लॉर फुल टॉस कन्वर्ट करायचा होता ताकद नाही मिळाली आणि तेच प्रमुख कारण राकेशचा फटका फसला आणि या वेळेला मोठी विकेट मानावी लागेल. विकेट कोणाची तर इन्फॉर्म बॅटर राकेश ठाकरे झालेत बाद. धक्का क्रमांक 2 युनिटी टीमला पाहतोय आपण पडतावा लागेल राकेशला.
मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मिस्टर सागर सागर यांना महासागर बनावं लागेल. धावांचा महासागर मात्र नक्कीच बनावं लागेल. कारण की आता मैदानाच्या आतमध्ये जसं अपेक्षा ज्यांच्याकडून होत्या, राकेश ते बाद झाले, सागर आलेत मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने आज बघितलं आपण तर मग संतोष यांचा देखील कमबॅक देखील होताना पाहायला मिळालंय. संतोष यांचं कमबॅक झालंय. संतोष यांना आपण अनदेखा करू शकत नाहीयेत, कारण की आपण बघितलं तर ही जुनी ढाल आहे. कारण की ही ढाल मात्र वार झेलण्याची देखील ताकद ठेवते आणि नक्कीच ताकद आपण बघितलं तर मग वार करण्याची देखील ठेवते. सध्या तरी आपण पाहू शकतोय तर संतोष भीमराव यांना नॉन स्ट्राईक यांकडे आपण बघितलंय. मिलिंद यांचा पुढचा चेंडू थोडस रिदम चुकतंय, रनअप चुकतोय. पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा. धावसंख्येचा जर आलेख बघितला आपण धावफलकावर आहे 23 धावा. षटक क्रमांक हे 3 प्रगतीपथावर असताना चेंडू फेकून झाले तर 2. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग आणखीन 4 चेंडू शिल्लक असतील. थोडासा लांब जाणारा चेंडू बघायला मिळालाय. तेच पंच म्हणतायत की हा आहे वाईट चेंडू. थोडस आपण बघितलं तर दिशेवर कंट्रोल मात्र चुकलं गेलं, त्याचं आपण बघितलं की फायदा मात्र आपण पाहिलं तर वाईट. सागरचे यावेळेला डाऊन दी ग्राउंड शॉट, सुरेख फटका मात्र आपण पाहिलं. यावेळेला स्टँडला अभिवादन देणारा फटका म्हणजे सागरच्या बॅट मधून पाहतोय सिक्सर. षटकार मात्र आपण पाहिलं ठोकला गेला इकडे आणि षटकारा संघाची टोटल थोडी वाढताना पाहायला मिळते. सागरच्या बॅट मधून सिक्सर येताना पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचली गेली आहे 30च्या घरामध्ये. हा यावेळेस पुन्हा एकदा नेमकं काय झालंय पंचांनी तर मान बनवलं गेलंय, परंतु पंच मात्र नक्कीच इशारा पोहोचवतात की हा चेंडू आहे दिशा आहे. थोडस नियंत्रण चुकलेलं पाहायला मिळत आहे मिलिंद यांचं. आणि विकास हेच म्हणतायत की लाईन आणि लेंथ काय बघायची आहे. कशा प्रकारे आपण बघितलं की लाईन आणि लेंथ आणि खास करून फलंदाजावर नियंत्रण मिळवायचं आहे. सध्या धावसंख्याचा जर आलेख आपण बघितला तर मग 31 आपण पाहतोय डोळ्याच्या समोर. आणि या ओव्हरमध्ये आपण बघितलं एक विकेट देखील आलेत, परंतु त्याचनंतर 2 वाईट देखील आले आणि एक षटकार देखील आला. आणि तेच प्रमुख कारण आपण बघितलं की थोडस आपण पाहू शकतोय की हा स्पेल मागडा पडू शकतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टक्कन उडवलेला फटका आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून आपण पाहतोय. सादर आहे तोपर्यंत आपण बघितलं की धाव फलक आहे आणि सागरच्या बॅट मधून आपण पाहिला तर येताना पाहायला मिळतोय हा दुसरा षटकार. काय जबरदस्त सागर खेळी करताना पाहायला मिळतोय. 2 उत्तुंग षटकार या ओव्हरमध्ये त्यांनी ठोकले गेले. धाव संख्या वाढली गेली आहे 37च्या घरामध्ये 37 धावा. पुन्हा एकदा उडवलाय पाहतो यावेळेला पुन्हा एकदा धावेत जाताना, परंतु तिथे विकास मशेचे प्रयत्न पाहायला मिळाले, पडले कमी आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू प्रस्थान करत असताना या ओव्हर मधला तिसरा षटकार येताना पाहायला मिळाला. सागरच्या बॅट मधून धावसंख्या पोहोचली गेली तब्बल 43च्या घरामध्ये. 43 धावा चेंडू फेकून झालेत या ओव्हर मध्ये. आमचे ऑफिशियल स्कोरर सांगतात की 5. एक चेंडू शिल्लक आहे. आपल्यातून मात्र क्रिकेट खेळला गेला सागर या खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उडवलाय अबकी बाल लगातार आणि यस लगातार मात्र आपण पाहिलं तिसरा आणि या ओव्हर मध्ये आलेला तब्बल चौथा हा षटकार पाहायला मिळालाय. सागर म्हणजेच महासागर. धावांचा मात्र आपण पाहिला तर डोंगर उभा करताना आपल्याला जर पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या पोहोचले गेले फलकावर 49 धावा. 49 रन स्कोर बरोबर आपण पाहतोय. अफलातून मात्र आपण पाहिले फटकेबाजी सागरची पाहायला मिळाली. मिलिंदचा दिवस नाहीये हे मात्र आपल्याला बघायला मिळालं. क्षेत्ररक्षण असो की बॉलिंग मात्र नक्कीच थोडस आपण पाहिलं त्याला पडला गेला इकडे मार.
सह्याद्री स्पोर्ट्स आपण बघितलं तर ज्याप्रमाणे सह्याद्री आपण पाहिलं तर सगळ्यात मोठ्या पर्वत रांगांपैकी एक मोठा पर्वत म्हणजेच सह्याद्री आणि त्याच पर्वताच्या समोर मी तर म्हणेन की आता दुसरा मोठा धावांचा पर्वत उभा करण्याचा प्रयत्न युनिटी टीमने मात्र इथे केला गेलाय. संतोष ज्यांना आपण पाहिलं की जवळ मागील काही ओव्हर्स ते नॉन स्ट्राईक एंडकडेच उभे राहिलेत, परंतु आता स्ट्राईक एंडकडे आलेत. एका बाजूने सागरचा खेळ पाहिलाय त्याने, आता मात्र त्यांचा खेळ कसा बघायला मिळेल. विकास बॉलिंग ट्रॅकवर, विकास मशे यांना पाहिलं पण तर मग पहिल्या ओव्हरमध्ये हेमंतांनी चांगलं कार्य केलं होतं. दुसऱ्या ओव्हरमध्ये विनोदने देखील मी तर म्हणेन की चांगलं कार्य केलं होतं, परंतु थोडासा मिसफिल्डचा फटका लागला. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये तर संधी दिली नाहीये सागरने आणि आता चौथ्या ओव्हरला होती सुरुवात. आपटून टाकलेला चेंडू जसा पडला त्याच्या दुब्बल वेगाने मात्र आपण पाहिलं चेंडूला मात्र पाठवलं गेलं स्टँड मध्ये. संतोष आहे आणि हा संतोष मात्र आपण बघितला तर शक्ती प्रदर्शन करणारा खेळाडू आहे आणि मी आधीच म्हटलं गेलं होतं की हा खेळाडू तोच आहे. हा खेळाडू म्हणजे जुनी ढाल आहे, वार मात्र झेलू शकतोय आणि दुसऱ्या बाजूने वार करू शकतोय. आपण पाहिला तर यावेळी आपण पाहिलं तर हा ठोकलेला षटकार. 55 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. हो याच दरम्यान आपण बघितलं थोडासा धीमा आला संतोष बिंब्रा. आपण बघितलं तर ज्या अनुषंगाने युनिटी टीमला ज्या पर्वामध्ये आपण बघितलं ना की जे योगदान द्यायचं बॅटिंग आणि या मैदानावर संतोष बिंब्रा यांचा रेकॉर्ड देखील छान आहे कारण की या मैदानावर त्यांना बॅटिंग करायला आवडते खूप. परंतु यावेळेस आपण बघितलं लॉर फुलटॉस होता, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता आपण बघितले तर डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार, परंतु त्यानंतर आपण पाहिले की 2 आलेले हे पाहायला मिळाले डॉट. हे परतीचं साधन असू शकतंय, परतीचे संकेत मात्र दिले जातील का. पुन्हा एकदा आपण पाहिले थोडीशी धीमी लेन. संतोष आपण बघितलं षटकार पहिल्या बॉलवर ठोकला गेलाय, परंतु त्यानंतर काय नक्कीच काय तर डॉट. 3 डॉट आलेत लगातार. चेंडू फेकून झाले 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. सागर आपण बघितलं की ज्याने मागच्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. समोर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत पाहतोय या वेळेला लांब मिलिंद आहेत. एक धाव, दुसरी धावेचा प्रयत्न पूर्ण, तिसरी धावेचा प्रयत्न असू शकतोय आणि चेंडूला मात्र उचललं गेलंय, फेकलं गेलंय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 1 ते 3 धावसंख्या वाढली. जी मागील 3 चेंडू पासून थांबली होती ती पुढे गेली आहे 58च्या घरामध्ये. अंतिमचा चेंडू असेल. अंतिमच्या चेंडूवर आता सागर. जबरदस्त खेळ आणि यावेळेला आपण बघितलं सागरचा फटका आणखीन एक चांगला. हा मात्र फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गुड फिनिशिंग आपण पाहिलं. ग्रेट बॅटिंग मिस्टर सागर आणि धाव संख्या तब्बल पोहोचली गेली आहे 62 च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने संघाच्या समोर उभं केलंय. पुढील 2 कॅप्टन्स या टॉस बॉक्स मध्ये केला जाईल टॉस. एक कॅप्टन आलेले आहेत गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा बी टीमचे आणि गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा टीमचे कॅप्टन्स. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की टॉस बॉक्स मध्ये या. टॉस हा आपण तिकडे करूया. पहिल्या इनिंगचा खेळ काय बघितला. अफलातून बॅटिंग, अफलातून क्रिकेट, अफलातून हिटिंग ही आपल्याला बघायला मिळाली. लक्ष होतं पण बघितलं तर पूर्णपणे राकेशकडे लक्ष होतं, अंकुशकडे, परंतु लक्ष वेधलं तर कोणी सागरने. या कॅप्टन 2 टॉस करण्यासाठी विनंती करतोय मी आमचे पाहुणे. आमचे पाहुणे गजाननजी सावर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. काटा येथे काटा आलाय. गजाननजी सावर साहेब आपण शुभेच्छा द्या आणि 2 कॅप्टन्सला शुभेच्छा द्या आणि आपण बसा मंचावर जाऊन. कल्पेश टॉस जिंकलाय. सर्वप्रथम काय निवडाल तुम्ही इकडे.
शतरक्षण. तुमच्या संघाने या सीझन मध्ये खेळलेलं क्रिकेट छान राहिलं गेलंय. मागची सिरीज देखील तुम्ही ते चॅम्पियन राहिला. मागची सिरीज जिंकल्यानंतर कसं जो फिलिंग झालं तुम्हाला की जिंकण्याचा आणि पहिलं पारितोषिक जिंकण्याचा आनंद असतो? पहिलं पारितोषिक जिंकण्याचा आनंद खूपच होता, कारण भरपूर वर्ष आमच्याकडे पहिलं पारितोषिक नव्हतं जिंकलेलं आणि यंदा प्रथमच आम्ही पहिलं पारितोषिक जिंकलंय. आणि ते पण आधीच्या टायमाला जे जुने खिलाडी होते ते जिंकायचे आणि यावेळी प्रथमच नवीन टीम आमची म्हणजे त्यांचेच मुले खेळतात आता, ते मिळून आम्ही प्रथमच ही फायनल जिंकलोय. अगं मागच्या चॅम्पियन झाल्यानंतर आता जो लेवल असतो ना, म्हणजे कॉन्फिडन्स लेवल जसं जसं वाढत जातो जिंकतो तसं आता हा लेवल्स किती वाढला गेले चॅम्पियन झाल्यानंतर? लेवल्स तर काय, प्रत्येक मॅच आता पासला गेलेलं जे ते बघावं नाही लागत ग्राउंडमध्ये, कारण प्रत्येक दिवसाला जसं क्रिकेट येईल तसं खेळायचा प्रयत्न करा आणि जिंकायचा प्रयत्न कर. डेफिनेटली तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅचसाठी. लहू यांच्याकडे वळूया. लहू, तुम्ही जर टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? बॅटिंग. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. कल्पेश आणि टीम या सीझन मध्ये भरपूर चांगले खेळ करतोय. काही खास या संघासाठी तुम्ही विचार करून आलात का आज मैदानामध्ये? खास कल्पेशला आउट करायचा प्रयत्न करू आम्ही. आहा, क्या बात आहे. कल्पेशसाठी खास तरी रन आणि गेम प्लॅनिंग आखली गेले. तरी देखील वाटते की आज तुमच्या टीम मध्ये पूर्ण आज जो संघ रेग्युलरली खेळतोय तो पूर्ण बघायला मिळेल. हो. शुभेच्छा तुम्हाला देखील या मॅचसाठी. दोन्ही संघाला शुभेच्छा. टॉस गेला, आपण पाहिला गावदी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा कल्पेश सापटे आणि टीमकडे आणि डिसाईड केलं वर्ल्ड फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं लहू अँड कंपनीला गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीमला. मैदानाच्या आतमध्ये या धावांचा डोंगर चेस करायचा 62 झाल्यात, 63 चेस करायचे आहेत आणि कशा प्रकारे बॅटिंग पाहायला मिळेल सह्याद्री संघाच्या माध्यमातून ते देखील आपण पाहूया. ओपनिंगचे खेळाडू आपण बघितले विनोद आणि विकास. स्टॅकेनकडे विनोद यांना बघतोय आपण, नॉन स्टॅकेनकडे विकास यांना बघतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं ना तर मग आहेत विकास वायडा ज्यांना आपण पाहतोय नॉन स्टॅकेनकडे, जे कार्याध्यक्ष आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. पहिला बॉल आगास रासाच करायचा आहे आणि तेच आपण पाहिलंय की पहिल्याच बॉलवर जसं म्हटलं जातंय ना, अभी तो चौका लगा है, अभी छक्का आना बाकी है, अभी तो आगाज हुआ है, अभी अंजाम आना बाकी है. पहिल्याच बॉलवर हे इरादे स्पर्श 4. सुंदर फटका कन्वर्ट केला जातोय आणि माहिती आहे मोठा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तर मोठी सुरुवात डेफिनेटली करावीच लागेल आणि त्याच अनुषंगाने मात्र इथे क्रिकेटला मात्र सुरुवात. हो हो, यावेळेस रडार मध्ये सुंदर वायत्र आपण पाहिलं, चेंडू अँड बॅटचं कनेक्शन आणि दिलं यावेळेला गोलंदाज झाला विनोदनं मोठं वाला टेन्शन 6. चौकार षटकार आपण पाहिलेत, पहिल्याच 2 बॉल मध्ये 10 धाबा आल्यात. हो, यावेळेस ही लेंथ आपल्याला बघायला मिळाली थोडीशी दिशाहीन पाहायला मिळते आहे आणि तेच आपण पाहिलं तर मग काय झालं लगेच आज मग रिव्ह्यूची डिमांड केली तिसऱ्या अंपायर्स. बघा तिसरे अंपायर्स आहेत आणि लगेच डिसिजन देखील आमच्यापर्यंत पोहोचेल. सध्या तरी चर्चा करायची काय झाली आहे तर मग हा सरळ बॉल मात्र आपण बघितलं कीपरच्या हातामध्ये गेला, परंतु त्या अनुषंगाने आपण बघितलं की विनोद यांचे इरादे स्पष्ट असतील कारण की लक्ष मोठं आहे 63चं आणि 63 जर लक्षाचं आपण जर पाठलाग करायचं आहे ना तर मग पहिल्या बॉल पासून आणि पहिल्या ओव्हर पासून टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर डेफिनेटली हे देण्याचा मात्र मनसोबा दर्शवावं लागेल आणि ते चित्र आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर षटकार. सह्याद्री स्पोर्ट्स बापाने संघ पण पाहिला तर मग या धावांच्या पाठलागाला पण बघितलं तर नक्कीच ज्या अनुषंगाने आपण बघितलं तर विचार करते ना व्हाईट बॉलचा इशारा आलाय तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून जे आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचले गेलाय म्हणजेच रिव्ह्यू तो मात्र गमावलाय आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने. हो, सुंदर गोलंदाजी आता मात्र केली जाते. ही लेंथ थोडस आपण बघितलं की मग
भागी पाडलं खेळण्यासाठी आपण पाहिला विनोद यांना. धावसंख्या 11. 63 लक्षाचा पाठलाग करायचा आहे आणि ज्या अनुषंगाने मात्र क्रिकेट खेळायचं आहे ना ते खेळत आहे. हो शॉट ऑन बॉल या वेळेला आपण पाहिला मात्र ताकद नव्हती. बघा इथे आपण पाहिलं तर एक चांगल्या खेळाडूच्या संघामध्ये कमबॅक झाल्यानंतर काय फरक पडतो. हो फरक काय पडला की बॅटिंग मध्ये आणि फिल्डिंग मध्ये एक कॅच देखील पकडला गेलाय आणि मात्र आपण पाहिलं तर इथे विनोदला केलंय बाद. पहिला मोठा धक्का सह्याद्री संघाला. विनोदने स्टार्ट केलं परंतु फिनिश करू शकले नाहीये आणि थोडंसं आपण बघितलं तर लवकर डगआउटच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. पहिली विकेट डाऊन होताना देखील आपल्याला बघायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये हेमंत लाखत आलेत बॅटिंगसाठी. 63 लक्ष काटायचा या वेळेला चांगला फटका गॅप मध्ये शोधलाय. फटका मात्र ट्रॅकिंग पाहतोय कव्हरच्या दिशेने वेगानं मात्र प्रस्थान करायला पाहायला मिळेल. आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं सुरुवात मोठी गेली आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना ठोकलाय हेमंतनं चौकार. राकेशच्या ओव्हर मध्ये धावा आल्यात. मोमेंटम आपण बघितलं की बापाने संघाला मिळतोय आणि ज्याची खास गरज आहे. कारण की या चेस मध्ये तुम्हाला पुढे यायचं आहे तर मग त्याच प्रकारची गोलंदाजी करायला हवी आणि ते होताना पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलंय फलकावर आपण जवळ पूर्ण होताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण बघितली आहे ना झालेल्या धावा 15 धावा या आपण बघितल्या गेल्यात. 15 धावा झाल्यात म्हणजेच काय की येणारे 18 चेंडू असतील आणि या 18 चेंडू मध्ये 48 धाव्यांची गरज असेल. 18 मध्ये 48 सरासरी आपण जर बघितली आहे ना तर 3 ओव्हर मध्ये 16ची आहे आणि ही सरासरी आपण पाहिली तर मग मेंटेन करायची असेल तर मग अशाच प्रकारचा काहीतरी खेळ करावा लागेल. पाहूया दुसऱ्या ओव्हर मध्ये कशा प्रकारची खेळ केली जाईल. सध्या तरी विकास वायडे यांना आपण पहिल्या ओव्हर मध्ये खास करून ना नॉन स्ट्राईक एंडकडे पाहिलं परंतु आता स्ट्राईक एंडकडे आलेत आणि जर इथे मी म्हणेन की विकास यांची जर बॅट चालली बॅट बोलली तर मग सह्याद्री स्पोर्ट्स वापरणे हा संघ जे 63 धावांचं टोटल आहे ना ते अगदी सहज देखील गाठताना पाहायला मिळेल. अंकुश पागी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत महत्वपूर्ण दुसऱ्या स्पेल मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या ज्या धावा आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे एक स्टार्ट कन्वर्ट करून दिलाय. हो विकास आहे मी खास माझा खेळ आहे झकास आणि फटका मात्र ठोकलाय षटकार 6. क्या बात आहे. सुबह फटका आपण बघितलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये षटकार ठोकणं मात्र आपण बघितलं की ते हवेच्या सोबत जास्त करण्यामध्ये काही खेळाडू सक्सेस होतात परंतु यावेळी हवेच्या नाही तर ताकदीच्या जोरावर खेचलेला फटका. टायमिंग किती आणि ताकद किती आहे विकासकडे पूर्ण ताकद झोकून देतात प्रत्येक फटक्यामध्ये ही यांची खासियत आहे. उडवला या वेळेला पुढचा फटका खाली क्षेत्रामध्ये कोणी नाहीये तिकडे एका टप्प्याने चेंडू ला मात्र कलेक्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचले तेव्हा जोपर्यंत चेंडू थोडासा धीमा झाला परंतु नेमका चाललंय काय धावा पात्र घेतल्या जात आहेत तिकडे 3 धावा जोडल्या गेल्यात. विकासच्या बॅट मधून आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे प्रहार होताना पाहायला मिळाला असं वाटलं होतं की चौकार मिळेल परंतु थोडस आपण पाहिलं कलेक्शन झालं तिथे धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचली गेली आहे 24च्या घरामध्ये. सामना जिंकण्यासाठी अजून देखील आपण बघितले तर मग 39 धाव्यांची गरज असेल. खोलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला जातो. या वेळेला आपण बघितलं बॅटची कडा चेंडू चाललाय मागे. धावसंख्येमध्ये भर पडताना पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचली आहे 26च्या घरामध्ये. प्रत्येक एक बॉलवर आपण पाहू शकतो की मग कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न हा होताना पाहायला मिळेल. हेमंत आणि विकास या दोन खेळाडूंना नक्कीच आपली बॅट वापरावी लागेल आणि बॅटच्या सहाय्याने चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक चांगली लेंथ निवडली जाते ब्लॉक हॉल मध्ये. अंकुश पागी देखील आपण बघितले तर कच्चे खेळाडू नाही आहेत कारण की समोर जर फलंदाज आहेत तर मी गोलंदाज आहे.
ते जर बॅट वापरत असतील तर मी बॉल वापरू शकतोय आणि या वेळेला अनुभव माझ्याकडचा जो पणाला लावू शकतोय हे त्याने दर्शवलं गेलंय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खोलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र आपण पाहिलं तर फील्ड केलं गेलंय. सिंगल धाव जोडण्याचा प्रयत्न. हो, सिंगल धाव जोडली गेली. धावसंख्या पुढे सरकली जाताना पाहायला मिळते. 27च्या घरामध्ये जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज असेल. त्या षटकामध्ये फेकून झालेले चेंडू आपण जर बघितले तर 5 म्हणजेच काय तर येणारे 13 चेंडू आणि या 13 चेंडू मध्ये 36 धाव्यांची गरज. हा फटका ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आले तिकडे परंतु फिल्डर मात्र पोहोचणार नाहीये. चेंडू साईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार मिळाला या क्षणाला. या चौकाराने धावफलकाचा आलेख वाढला गेलाय. धावफलक पोहोचला गेलाय 31च्या घरामध्ये. म्हणजेच काय अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला गाठायचंय कारण की 31 झाल्यात. आणखीन गरज आहे 32 धाब्यांची. 12 चेंडू 32 धाबा. मॅच जिंकण्यासाठी मोमेंटमला कॅरी ऑन केलाय. परंतु आपण बघितलं की मॅच मध्ये आपण बघितलं बापाने टीमने देखील ज्याप्रमाणे परफॉर्मन्स दिलाय मॅच चुरशी जेवताना पाहायला मिळते. नो डाऊट अबाउट इट. मात्र घेऊ एक छोटासा ब्रेक. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है। NS आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो। थैंक यू सर वेरी मच डीजे. जैसा म्हणतात ना अगर गिरे तो दोबारा उठो क्योंकि हार सिर्फ वही मानता है जो कोशिश करना छोड़ देता है. आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर मग पापडे संघाने देखील सांगितलं की जर तुम्ही धाव फळकावर जर धावा लगावू शकताय तर 62 आम्ही देखील करू शकतोय 63. आणि ती धमक आमच्याकडे देखील आहे. तशी बॅटिंग आमच्याकडे देखील आहे. सागर आलेत आता बॉलिंग साठी. सागरने बॅटिंग तर छान केली आहे. अफलातून क्रिकेट खेळला गेला परंतु आता बॉलिंगचा क्रम. ते हेमंत आहेत एका बाजूने जर आपल्या संघाने खर्च केले तर वसूल देखील करू शकतायत. ही त्यांची कला आहे. हे दोन बॅटर बघा युनिटी टीमला काय हवंय तर नक्कीच ज्याच्या शोधात आलेत कारण की पार्टनरशिपला ब्रेक करायचंय. कारण की मॅच मध्ये आपण बघितलं की मोमेंटमला जर रोखायचं असेल तर ती गोलंदाजी करावी लागेल. हो, हा बॉल मात्र आपण बघितलं तर दिशाहीन फेकला जातोय. वाईटचा इशारा मात्र पोहोचवला गेलाय. पहिल्याच बॉलवर आपण बघितलं तर मग एक्स्ट्रा रन्स येताना पाहायला मिळते. धावफलक पोहोचला गेलाय 32च्या घरामध्ये 31 धाव्यांची गरज. या वेळेला खेचून मारला बॅट खांद्याच्या मागे आणि चेंडू चाललाय स्टँड मध्ये. 6 धाव्यांसाठी मोठा फटका. ह्यूज मॅसिव्ह हिट षटकार. थँक्यू सर व्हेरी मच डीजे. धावसंख्या पोहोचली 38च्या घरामध्ये 25 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा समोर रॉकेट शॉट अफलातून मात्र आपण पाहिलाय. हे मंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. आसमानी तुफान आणि सुलतानी मात्र आपण पाहिलंय. खेळी ज्याची भारी आणि आपल्याला पाहायला मिळतोय पडलाय या वेळेला गोलंदाजावर भारी. सलग 2 उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. बघा 2 उत्तुंग षटकार. धावसंख्येचा आलेख वाढला गेला. 44च्या घरामध्ये धावसंख्या पोहोचली गेली आहे 19 धावा हव्या असतील आता जिंकण्यासाठी. 3 मध्ये 3 500 रुपये दिले जातील परंतु सध्या तरी विकेट डाऊन झाले. समीर उपाध्याय यांच्याकडून पारितोषिक लावलं गेलं होतं की जर 3 मध्ये 3 षटकार आले तर मग 500 मिळतील. परंतु जसं पुरस्काराचं नक्कीच घोषणा देत होते दरम्यान बघितलं की मग विकेट डाऊन झाली.
हा डेफिनेटली, कारण की हे संघ एक खेळाडू आपण बघितलं एकत्रित खेळतात पालनापाडा संघासाठी, बापाणे संघासाठी. आणि मग आपल्या साथीदाराला हे पारितोषिक मात्र नक्कीच लगावण्याचा मनसुबा होता, परंतु त्यांचा मनसुबा हा नव्हता की विकेट यावा. परंतु काय की युनिटी टीमला हवी होती ना विकेट, ती विकेट मिळाली आहे. चेंडू फेकून झाले ती ओव्हर मध्ये आपण बघितली आहे ना, किती आले? 3. म्हणजेच काय तर डोळ्याच्या समोर 9 चेंडूचा खेळ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत हर्षद लाखात. थोडासा धीमा टाकला गेलाय. हा बॉल मात्र आपण बघितलाय, विकास याने सांगितलंय की कुठे जायला हवा होता, पण तो तिकडे गेला नाहीये. राहिलेले चेंडू या ओव्हर मध्ये आपण शिल्लक तर 2 म्हणजे 8 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी हे सूत्र आहे. टॅप केला जातोय, ताकद नाही मिळाली. थोडेसे हर्षद आपण बघितले ना तर जे 2 चेंडू फेस केले, परंतु त्या 2 मध्ये केलंय 1 धाव. एकने धावसंख्या 45च्या घरामध्ये पोहोचताना पाहायला मिळते. 18 धाव्यांची गरज मुकाबला जिंकण्यासाठी. हा बॉल खूप निर्णायक ठरू शकतोय, परंतु या बॉलवर नेमकं चाललंय काय तर चेंडूची फेकी आणि आले. तत्पूर्वी आपण बघितलं तर नेमकंच एक रन्स मात्र चोरण्याची संधी आणि नक्कीच चोरली गेली आहे, कारण की विकास यांना हवी होती स्ट्राईक शेवटच्या षटकामध्ये आणि ती मात्र स्ट्राईक मिळते. धावसंख्या पोहोचली गेली आहे 46च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक 6 चेंडू आणि 17 धावा. सावरीचा काटा ना तू माझी साधाची साल, मी तुझा सावरीचा काटा ना तू माझी साधाची साल. लहानपणी करायचो तोंड लाल लाल, माझा तुझा सन्मान. लहानपणी करायचो तोंड लाल लाल, पोरी माझा तुझा सन्मान. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. न्यू बॉलर पाहिले आपण तर 46 धावा जिंकण्यासाठी 17 आहेत. 6 चेंडू 17 धावा. रवी तल्ला बॉलिंग ट्रॅक वर आपण बघितलं तर मग महत्वपूर्ण स्पेल असेल हा बॉलिंगचा. रवी एका बाजूने ताडण्याचा प्रयत्न करतील, परंतु दुसऱ्या बाजूने विकास मारण्याचा प्रयत्न करतील. डेफिनेटली आपण पाहिला तर त्यांना धावा चेस करायची आहे. त्यांना माहिती आहे सामना जिंकायचा आहे, तर मग 17 धावा पूर्ण कराव्याच लागतील. पहिला चेंडू रवी यांचा पाहतोय आपण. लावर फुलटॉस समोरच्या दिशेने टोळवला जातो. अंकुश तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची फेकी मात्र येताना पाहायला मिळत आहे. बॅकअप मात्र झालं नाहीये, चुकी केली आहे आणि ही चुकी डेफिनेटली महागात पडणार, कारण की हा चेंडू पकडला असता तर विकासला नॉन सेकंड कडे उभा केला असता. आता काय झालंय, पहिल्या बॉलवर मिळालेल्या 2 धावा सामना जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. चेंडू शिल्लक असतील आता डोळ्याच्या समोर 5. हो यावेळेस आपण बघितलं तर काय झालंय, चुकी झाली मोठी चुकी. नो प्लस आपण पाहिलं तर 22 म्हणजे 2 धावा पुन्हा मिळाल्या. रवीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. चुका होत आहेत कारण की एक बॅकअप झाला नाही, त्यानंतर हा फेकलेला नो चेंडू आणि आता मात्र डोळ्याच्या समोर फ्रीडम. हा चेंडू खेळावा लागेल नीट, कारण की आहे प्री हिट. विकास हिटचा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. शॉट षटकार 6. तुझ्या माझ्या थँक्यू इष्टाची चर्चा जशी बघा धावसंख्या वाढली, धावसंख्या गेली कुठे तर पोचली गेली आहे 56 च्या घरामध्ये. म्हणजेच काय 7 धाव्यांची गरज. 4 चेंडू आणि 7 धावा. जर 63 धावा इकडे आपण बघितलं सेफ नाहीये तर मग काय बॉलिंग कशा प्रकारे व्हायला हवी होती. खास करून सह्याद्री संघाचा आपण बघितलं तर बोलबाला खास पासून जो पहिल्या ओव्हर पासून खास करून विनोदचा जो स्टार्ट होता उडवला. या वेळेला जब तक तोडेंगे नाही, विकासने ठरवले की तब तक छोडेंगे नाही. षटकार आलाय. आता मॅच मध्ये आपण पाहिलं तर स्कोर बघितला आपण तर पोहोचला गेलाय बरोबरीमध्ये.
एका धावेची गरज. बॉल दे. बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा एवढा प्यार करस काय मी नाही ठकवा दिला घरी सुखी तू घरान मनोरला आलीस की कॉल करत ना दिला घरी सुखी थँक्यू डीजे. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि आपण पाहिलं तर सक्सेस होतोय चेस. आणि मी आधीच उल्लेख केला की 62 झाल्यात तर 63 का होणार नाहीयेत आणि त्या करून दाखवल्या गेल्यात. सामन्याला जिंकण्याचा कारनामा केलाय आणि मोठ्या धावांचा डोंगर पूर्ण केलाय. भारत मॅच ठरतो या मॅच मध्ये. मिस्टर विकास वायडा. अफलातून बॅटिंग, अफलातून क्रिकेट, अफलातून हिटिंग. किती धावा केला विकास यांच्या देखील आपण बघूया. 9 चेंडू मध्ये 29 धावा. पण